महाराष्ट्राच्या शांत आणि निसर्गरम्य पाली गावात वसलेले बल्लाळेश्वर मंदिर भक्ती आणि स्थापत्यकलेचे अद्भुत प्रतीक आहे. अष्टविनायकातील एक महत्त्वाचे मंदिर असलेल्या ह्या पवित्र स्थळाला एक अनोखी ओळख आहे. हे एकमेव मंदिर आहे जे गणपतीच्या ऐवजी त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते. गणरायावर अपार श्रद्धा असलेल्या बालक बल्लाळाच्या भक्तीमुळे स्वयंभू गणपती येथे प्रगट झाले आणि ते बल्लाळेश्वर ह्या नावाने पूजले जाऊ लागले. शतकानुशतके हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. त्यांच्या प्रार्थनांना गणरायाची कृपा मिळावी अशी प्रत्येकाची भावना असते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते. संपूर्ण वातावरण भक्ती रसाने भारलेले असते. या मंदिराचे स्थापत्यही विलक्षण आहे. सूर्योदयाच्या वेळी गाभाऱ्यातील मूर्तीवर सूर्यकिरण पडतात ही ह्या मंदिराची खासियत आहे. पवित्रतेचा आणि भक्तीचा हा संगम अनुभवण्यासाठी पालीचे बल्लाळेश्वर मंदिर ही एक परिपूर्ण ट्रिप आहे. पालीचे बल्लाळेश्वर मंदिर केवळ श्रद्धेचे नाही तर स्थापत्यकलेच्या अप्रतिम सौंदर्याचे प्रतीक आहे. या मंदिराचा इतिहास 11व्या शतकापर्यंत जातो. तेव्हा याची पहिली रचना लाकडापासून तयार करण्यात आली होती. त्यानंतर 1760 मध्ये लाकडी संरचनेस बदलून दगडी मंदिर उभारण्यात आले. विशेष म्हणजे हे मंदिर पवित्र श्री अक्षराच्या आकारात बांधले गेले आहे. या मंदिराच्या मजबूतीचे गमक त्याच्या बांधकामात आहे. सूर्योदयाच्या वेळी गणपतीच्या मूर्तीवर सोनेरी किरण पडतात. त्या दैवी प्रकाशात संपूर्ण मंदिर अगदी उजळून निघते. मंदिराच्या परिसरामध्ये 2 तलाव आहेत जे ह्या स्थळी अधिक पावित्र्य आणि शांती देतात. सुबक पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहायचा. त्याची गणपतीवरील भक्ती अफाट होती. तो रोज मित्रांना सोबत घेऊन पूजा अर्चा करत असे. त्याच्या निस्सीम भक्तीमुळे संपूर्ण गाव प्रभावित होत होता. पण त्याच्या वडिलांना मात्र हे अजिबात पटत नव्हते. कर्तव्य सोडून फक्त पूजेमध्ये रमणाऱ्या मुलाची त्यांना चिंता वाटत होती. एका दिवसाच्या पूजेनंतर बल्लाळ आणि त्याचे मित्र भक्तिरसात गुंग झाले होते. पण त्याच्या वडिलांना हे सहन झाले नाही. त्यांनी क्रोधाच्या भरात गणपतीची अस्थायी मंदिरे पाडली आणि पूजेचे सर्व साहित्य नष्ट केले. इतकेच नव्हे तर त्यांनी बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि त्याला तिथे सोडून दिले. अत्यंत वेदनेत असतानाही बल्लाळ गणपतीचे नामस्मरण करत आहे. त्याच्या भक्तीने गणरायालाही अंतःकरणातून पाझर फुटला. एका साधूच्या रूपात प्रगट होऊन गणपतीने बल्लाळाला मुक्त केले. त्याला आशीर्वाद दिला आणि भक्तीचे फळ प्रदान केले. भावनिक झालेल्या बल्लाळाने गणपतीला एकच मागणी केली, हेच कायम राहा, जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमची कृपा लाभेल. गणपतीने त्यांची विनंती स्वीकारली आणि पालीत स्थायिक झाले. तेव्हापासून श्री गणेश बल्लाळेश्वर ह्या नावाने पूजले जातात. ही कथा श्रद्धेचे आणि भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. आजही हजारो भाविक पालीत येतात. त्यांना इथे बल्लाळेश्वराच्या चरणी नतमस्तक झाल्यावर भक्तांच्या मनातील सर्व विघ्ने नाहीशी होतात आणि त्यांना अनंत शांतीचा अनुभव येतो. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक प्रथम धुंडी विनायकाचे दर्शन घेतात. बल्लाळेश्वराचे दर्शन म्हणजे केवळ काही किलोमीटरचा प्रवास नव्हे तर तो श्रद्धेचा आणि आत्मशुद्धीचा एक अद्वितीय अनुभव आहे. येथे आल्यावर भक्तांच्या हृदयात गणरायाची कृपा आणि शांतीचा दिव्य प्रकाश पसरतो.